ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। हिल्लाईन आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विठलवाडी पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे। याच अनुषंगाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी उल्हासनगर 4 येथील आदर्शनगर झोपडपट्टी परिसरातून एका तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक केली आहे। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एक संशयित तरुण शस्त्र घेऊन येणार आहे। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश भावड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून आरोपी आदित्य गौतम जोगदंड याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता कमरेच्या मागील बाजूस लपवून ठेवलेला गावठी कट्टा पोलिसांना आढळून आलाय। पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे 40,000 रुपये किमतीचा लोखंडी 6 बोर सिलेंडर युक्त गावठी कट्टा जप्त केलाय। या प्रकरणी विठलवाडी पोलिसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान विठलवाडी पोलिसांनी मागील एका आठवड्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 2 तरुणांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त केली आहेत। त्यामुळे परिसरातील गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची सक्रियता दिसून येत आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कुळी व पोलीस निरीक्षक चंद्रहास गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश बाबड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित निवाते, पोलीस हवालदार हरिश्चंद्र घाणे, दीपक पाटील, पोलीस शिपाई सुनील गावित, प्रदीप बुबुळकर व मंगेश वीर यांनी ही कारवाई केली।